मागितल्याशिवाय मिळते ते फक्त आईचे प्रेम असते. जगाच्या बाजारात न मिळणारे ते एकमेव रत्न असते. बाकी नाती व्यवहाराच्या तराजूत तोलली जातात, पण आईची माया मात्र कोणत्याही बदल्याशिवाय राहते. तिच्या डोळ्यात नेहमी माझ्या भविष्याचे स्वप्न असते. माझ्या प्रगतीसाठी तिनं स्वतःचे आयुष्य वेचलेले असते. मी यशाचे एक एक शिखर सर करावे म्हणून तिनं आपल्या इच्छाचे देह देवाऱ्यात ठेवलेले असतात. काही न बोलता तिला मनातलं सर्व काही कळते. माझ्या चेहऱ्यावरची छोटीशी रेषही तिला छळते. मी शब्दात दुःख मांडायच्या आधीच ती ओळखते आणि मायेच्या पदराने माझ्या डोळ्यातले पाणी पुसते. माझ्या छोट्याशा सुखातच तिने संपूर्ण आयुष्य फुलते. माझ्या हसण्याने तिच्या कपाळावरची आठी विरघळते. स्वतःची भूक, तहान आणि थकवा विसरून ती केवळ माझ्या आनंदासाठी रात्रंदिवस झटत राहते. आई म्हणजे ईश्वराने दिलेली एक अदृश्य शक्ती आहे, जिच्या मौनातही माझ्यासाठी अपार भक्ती आहे. तिच्या प्रेमाचे ऋण कधीच फेडता येणार नाही, कारण आईसारखे दैवत या विश्वात दुसरे कोणीच नाही. थोडक्यात सांगायचं तर आईलाही काही सांगायची गरज नसते. तिला तिच्या मनातील वेदना आणि आनंद न सांगता समजतात. तिचे संपूर्ण जग हे आपल्या मुलाच्या सुखाभोवतीच गुंफलेले असते.